मराठी भाषा संवर्धन काळाची गरज मराठी निबंध। जशी भाषा तशी आशा, मातृभाषेची सोयरी फासा। मराठी हा शब्द ऐकताच मनात उमलते। आईच्या ओठावरची गोड हास्य कानात वाजते, आजोबांच्या गाण्याचा सुरेख सूर आणि डोळ्यासमोर येते आपल्या घराचे ओसरीतील गप्पांचे मधुर स्मरण। ही मराठी केवळ शब्दांची मांडणी नाही, तर माझ्या आत्म्याची भाषा, माझ्या अस्मितेचा आधारस्तंभ आहे। पण हीच भाषा आज वाऱ्यावरती दिवटीसारखी झुळझुळते आहे। तिचे संरक्षण ही केवळ जबाबदारी नाही, तर काळाची गरज आहे, एक हृदयस्पर्शी कर्तव्य आहे। मराठी ही केवळ संवादाचे साधन नाही, तर आईच्या मायेसारखी ऊब देणारी आपुलकीची भाषा आहे। तिच्या शब्दात सामावले आहे विठ्ठलाच्या भजनांचे भाव, शाहिरांच्या ओव्याचे ओझ, कुसुमाग्रजांच्या कवितेचे कौतुक। ही भाषा आहे ज्याने आपल्याला शिकवले, जो जागा तोच राहा। ही भाषा आहे ज्याने आपल्याला शिकवले, जो जागा तोच राहा। ची मराठी तत्वज्ञानाने सांगितले, उद्याचे काम उद्या करू नयेचे जीवनसूत्र। हिच्या गर्भात दडली आहे लोकसाहित्याची, लोकगीतांची, लोककथांची खाण। ही आपली सांस्कृतिक वारसा आहे। ही भाषा जपणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या श्रमाचा आदर करणे आहे। आज इंग्रजीच्या चकाकत्या चकाकीमुळे आणि जागतिकीकरणाच्या वादळामुळे मराठीचा पाया हलत आहे। शाळा कॉलेजात मराठीला उपभाषेचे स्थान, घराघरात मराठी बोलायला पिचेहाटीपणाची बाधा, तंत्रज्ञानाच्या जगात मराठीची रांगेतल्या शेवटचा क्रमांक हे पाहून मराठीच्या माथ्यावर तिला मुकुट उतरवतो का? मराठी भाषेचा ऱ्हास म्हणजे फक्त शब्दाचा नष्ट होणे नाही, तर आपली ओळख, आपल्या इतिहासाचा ओघ ही पुसट होणे आहे। जी भाषा गमावली ती संस्कृती गमावली, हे सत्य आपण विसरू नये। मराठी भाषेचे संरक्षण हा पर्वता एवढा उंच आव्हान नाही, प्रत्येकाच्या छोट्या प्रयत्नांनी शक्य आहे। घर हे पहिली पाठशाला, घरात मराठी बोलणे, मुलांना मराठी गाणी शिकवणे, ही भावांचे गुंफण। पु ल देशपांडे, विजय तेंडुलकर, दुर्गा भागवत यांचे साहित्य वाचणे ही मराठीची तपस्या। सोशल मीडियावर मराठीत लिहिणे, मराठी ॲप्स वापरणे, मराठी ब्लॉग लिहिणे व आधुनिक जपून पोवाडे, भारूड, लावणी यांना प्रोत्साहन देणे म्हणजे परंपरेला प्राणदान। मराठी बोलण्यात लाज वाटू नये, तर मराठी माझा अभिमान आहे, आत्मविश्वासाने असा आत्मविश्वास ठेवणे आणि मराठी जिवंत भाषा आहे, तिचा श्वासोच्छ्वास चालू ठेवण्यासाठी जबाबदारी आपल्या पिढीवर आहे। ही भाषा जपली तरच टिकेल महाराष्ट्राचा गौरव अक्षरशः खरे होईल। जो दिसे विशाल तो महाराष्ट्र महिमा, हे आमच्या राज्यगीतातील वचन। भाषा ही नदीसारखी असते, तिला नवे प्रवाह, नवे सहाय्यक नद्या लागतात। आपण प्रत्येकजण एक ओघ बनूया। मराठी संवर्धन हे मानाचे काम आहे, हृदयाची गरज आहे। ही भाषा आपल्याला जन्मभूमीच्या मातीशी जोडते, तिच्या प्रत्येक शब्दात सामावले आहे आईची माया, बाप्पाचा आधार। आपल्या संस्कृतीचा आधार म्हणून या भाषेला हातात हात घेऊन पुढे नेऊया। मराठी माझा आत्मा, मराठी माझा गौरव हा घोष जपत जागृत राहा। जपायचा मराठी मायेची गंगा, तिला वाहू देऊ अभंगा। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।